बराच वेळा आपण ऐकतो की बाथरूममध्ये आंघोळीला गेल्यानंतर हार्ट अटॅक होतो आणि हा प्रकार आता आपण श्रीदेवीचंही मध्ये ते प्रकरण बघितलं की ती बाथटबमध्ये तिचा मृत्यू झाला आणि अशा प्रकारचे आपण इन्सिडेन्सेस बरंच ऐकत असतो की असं का होतं. तर याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. एक, सकाळच्या वेळी हृदयरोग वाढण्याचं प्रमाण हे जास्त असतं. म्हणजे सकाळी 4 ते 8 या दरम्यानमध्ये हृदयरोग जर आपण बघितले तर दिवसभरामध्ये सगळ्यात जास्त हृदयरोग हे सकाळच्या वेळेत झालेले असतात. आणि याचं कारण आहे आपली सिम्पथॅटिक आणि पॅरासिम्पथॅटिक सिस्टीम. म्हणजे सकाळच्या वेळेमध्ये आपले जे शरीरातले किंवा जे सिस्टीम असते ती आर्टरीज ह्या कन्स्ट्रिक्टेड अवस्थेमध्ये असतात आणि त्याच्यामुळे हे हृदयरोग होण्याचं प्रमाण हे सकाळच्या वेळामध्ये जास्त वाढतं. त्याला आपण मॉर्निंग आवर अटॅक असं म्हणतो आणि तो त्यातला एक प्रकार आहे. सकाळच्या वेळी जे आपण आंघोळीला जातो ऑलरेडी हृदयरोग होण्याचं प्रमाण त्याच्यामध्ये वाढलेलं असतं. दुसरं, ज्यावेळी आपण गरम पाणी अंगावर घेतो त्यावेळी काय होतं, ते आपल्या हृदयाच्या ज्या शरीरातल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत म्हणजे आपल्या पायाच्या किंवा हाताच्या त्या प्रसरण पावतात आणि ज्यावेळी रक्तवाहिन्या प्रसरण पावतात त्यावेळी काय होतं की त्या मोठ्या होतात आणि त्या मोठ्या झालेल्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लड येण्यासाठी हृदयाचं जे आकुंचन आहे ते जास्त जोरात प्रमाणामध्ये व्हायला चालू होतं. म्हणजे हृदय जास्त जोरात कॉन्ट्रॅक्ट करायला चालू करतं. त्यामुळे हृदय जास्त जोरात कॉन्ट्रॅक्ट करायला चालू झालं की ज्यांच्यामध्ये ऑलरेडी रक्तवाहिन्यांच्यामध्ये ब्लॉकेजेस आहेत, 70% आहेत, 80% ब्लॉकेजेस आहेत, तर अशा लोकांना त्यावेळी हार्ट अटॅक यायचं प्रमाण हे जास्त वाटतं.